जय भीम पब्लिक. आज मी बनवते चिकन बिर्याणी. बघा मी पातेले ठेवले, त्यात 3 माप तेल टाकलंय. हे सगळं रेडी केलेलं आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा याच्यामध्ये सगळा हे टाकलंय खडा मसाला 10 रुपयाचा आणलेला आहे. आणि बघा त्याला फिरवलं, नंतर लसूण आणि त्यात अद्रक टाकून त्याची पेस्ट करून आता फिरवते, जेणेकरून नाही का त्याचं एकदम पूर्णपणे त्याचं मिक्सर झालं पाहिजे. नंतर कांदा टाकलाय बघा, कांद्याला फिरून घेते. त्यानंतर मिरच्या टाकल्यावरून त्याला पोटातून कापायचं. नंतर टमॅटो टाकला, टमॅटो पण टाकायचं जेणेकरून चव येईल. हे घरकुल मसाला, खरी खास बिर्याणीची चव येते. हे चिकन मसाला आहे. चिकन मसाला मी 2 पॅकेट टाकलेत 5-5 रुपयाचे, जेणेकरून अजून चव येईल. हळद टाकली बघा 3 चमचा. आता कोथिंबीर टाकते, कारण की चव आली पाहिजे. हे उकडा केलेला आहे मी चिकनचा अगोदर, याचा पण व्हिडिओ टाकेल. आणि बघा त्याला फिरून घेतलेले चांगल्या प्रकारे. परत कोथिंबीर टाकली, झाकून ठेवलं. आता परत ओपन केल्यावर मस्त त्याचा सुगंध छान आला. मग वरून मस्त मीठ टाकलं त्याच्यावर, जेणेकरून चिकनला पण देखील चव लागली पाहिजे ना. मग तांदूळ टाकला 1 किलो. 1 किलोची बिर्याणी करतोय आपण, म्हणून मग मस्तपैकी याला फिरून घेते. बघा फिरवल्यानंतर व्यवस्थित त्याला एकदम छानपैकी त्यात पाणी टाकते, जेणेकरून पाणी एकदम मापन व्यवस्थित टाकायचं. मी 3 गडवा पाणी टाकले आणि एकदम भरून कोथिंबीर टाकली. का तर आपण निसर्गप्रेमी आहे, तर हिरवस थोडं पाहिजे ना. थोडीशी मिरची पावडर टाकली चवीनुसार, मला आवडते तसं. आता फुल गॅस केलेला आहे, कारण की उकळी आली तर मग कसं भात अजून खुलतो आणि जास्त चिकट होत नाही. म्हणून बघा, बघू शकता आता बिर्याणी रेडी झालेली आहे, एकदम मोकळी. तुम्ही बघू शकता प्लेटीमध्ये ठेवली आहे मी, एकदम रेडी करून सजून धजून. त्याला एकदम 4 छान लागलेले आहेत. तांदूळ एकदम शिजलेला आहे एकदम, तुम्ही बघू शकता. एकदम मिनिमम 20-30 मिनटात झालेला आहे. आणि आता बघा तडक्याचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. चिकनचा मी तडका दिलेला आहे. आता चिकनला पहिले जिरं टाकलं आहे, त्याच्यानंतर मग मस्त लसूण टाकलेला आहे, मग कांदा टाकला आहे, मग त्याच्यानंतर टमॅटो टाकलं आहे, आणि मग कोथिंबीर टाकली थोडीफार, म्हणजे चव येईल. चिकन बघा धुतलेलं आहे मी 3-4 पाण्याने, नंतर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. चिकन टाकल्यानंतर त्याला फिरून घेते चांगल्या प्रकारे, जेणेकरून मसाला पूर्णीकडे लागेल. आता बघा एकदम वरून मी थोडी मिरची टाकली चवीनुसार, आणि आता वरतं पाणी ठेवलं. आता परत दाखवते बिर्याणी, कारण की बाबा तुम्हाला कळालं पाहिजे ना बिर्याणी कशी झाली, काय झाली, जेणेकरून त्याची चव, त्याची मिठास आपल्या सर्वांनाच कळते. भारतीय संस्कृतीमध्ये बिर्याणी हा प्रकार सर्वांनाच आवडतो. आता बघा मी बिर्याणी बनवली आणि अर्धी तर पूर्णपणे संपली. आणि आता ही माझ्या दादाच्या नावाची बिर्याणी आहे. तो येईल आणि हा बिर्याणी खाऊन टाकेल. त्याला पण फार आवडते बिर्याणी. तुम्ही पण सांगा आणि मला सबस्क्राईब करा. हा भात आहे सकाळचा मी केलेला. सबस्क्राईब करा मला आणि शेअर करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर, आणि लाईक कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आय एम कुकिंग गर्ल.